नमस्कार सगळ्याला, शुभ सकाळ. तर चला आता अजून काय चहा पाणी झालं नाही, पण म्हणलं त्यांना जायचं एक तर गडबड आपल्याला, तर मला तर काय सारखा उशीरच होतोय उठायला. तर म्हणलं आधी भाजी घ्यावी नीट करून, परतशी घेतले होते. काल काय स्वयंपाक केला नव्हता ना काय नव्हता, म्हणलं एवढी थोडीशी भाजी आणि 2 चपात्या त्यांना करून दिला का झाला, विषय संपतोय. त्यामुळं नीट तरी करायचं महत्वाचंच आहे. कारण काय मला सवड पण भेटली नाही, काहीच नाही व्हिडिओ काढायला, काहीच नाही. लय म्हणजे लय रोजचं कसं आहे की रोजचं उठके पळ तेवढं नवी मी टायमातला टाइम काढून जे काय असेल ते माझं तुमच्या पुढं मांडते आहे ना. त्यातनं पण तुम्ही सगळे साथ देताय. एक तिला कामाला जावं वाटत नाही, रात्री तर मरणाचा पाऊस. आणि हे न्यायला यायला लागलं होतं, परत म्हणलं जातानाच भिजायचं, परत माझ्या संगत येताना भिजायचं, त्यापेक्षा नको म्हणलं. मग तिथलंच त्या मालकाला म्हणलं की मला आजच्या दिवस ॲडजस्ट करा, सोडायचे. मग आधी ह्यांना फोन केला, विचारलं त्यांना, म्हणलं तुम्ही येताय का कुणाला तर घेऊन येऊ. कारण का तीच मालक म्हणलं होतं ना तुम्हाला पावसामुळे आज जरा लवकर सुटतो. तर तरी वाजले 10:30 वाजता सुट्टी केली ती. पण ते येऊस तर करूस तर वाजल्याच 11, म्हणजे जेवस तर वाजले 11. जरा ती थोडस जरा लवकर झोपली, कटाळून जीव जाते, इकडं वळवळ तिकडं वळवळ, जाऊस तर घरातलं करायचं, उठल्यापासून जे हात चालू होते बंदच नसतं या. परत संध्याकाळी 11 वाजेपर्यंत ते हात चालूच. तरी गोळ्या खाऊन आहे चाललंय माझ्या गोळ्या. त्यात खोकला राहिला म्हणजे आपलं काय नाही. आणि ती काल एक मणक्यावरली एक माझ्या जोडीदारीनं दिलती मला एक गोळी मणक्यावरले, म्हणजे हात मन नाही का कोणी म्हणजे सुचतो येत नाही, हात सुचतो ती असं खाली खाली कमरापासून पर्यंत दुखतंय ते. त्यामुळे ते म्हणलं की मणक्याचा मणका आहे ते मणका. मग ते म्हणलं माझ्याकडे एक गोळी आहे, गिळते का? म्हणलं होय गिळते घे. जी गिळे ते डोळ्यावर चुंदरी आणि ते घामाचं लोट, ते आज जरा थोडस हात कमी तरी आलाय दुखायचा. काय करता लय एक सारं ते काढलं काय केलं पण काय नाही, त्यात काय निघत पण नाही हातात आणि कायच नाही. तर झालं आज 26 का 27 तारीख आहे. आज वट पौर्णिमा आहे वाटतं. ते असल्या कामाने गावाकडे असलं का नाही सगळं सण माहिती असते, तर सगळं हे होतंय. इथं कोण आपल्याला आहे शेजाऱ्यांना पाजारा बोलायला का ओळखी पण पाहिजे, आणि त्यात आपल्याला पहिल्यापासून कोणाच्या घरी जायची सवय नाही, त्यामुळे लयच अवघड आहे. काल मला कामावरच म्हणत होती आज वट पौर्णिमा आहे उद्या. आता आमच्या आई तिकडं सगळं करतात, पण आपल्याला नशिबाला देवाने दिलंय असं. भटीवर बी असल्यावर ध्यानात राहते की वट पौर्णिमा आहे म्हणून. म्हणजे प्रत्येक सण लक्षात राहतात.
झाला आता वट पौर्णिमा आला का पालखी येतेल्या. पालखी आले का परत काय रक्षाबंधन का पंचम असते, आधी पंचम असते, परत तिथनं रक्षाबंधन असते. तिथनं मग आमचा सीझन चालू दिवाळी आली का. पण खरं खरं सांगू का तुम्हाला मनापासून माझं आज की मला कालच्या त्यांना पाऊस येतो का नाही 2-3 दिवस झालं तर किती दिवसात मी आडुशाला आहे. नाहीतर इकडून पाणी आलं तिकडून पाणी काढा, इकडं पुसा तिकडं बसा, हीच चालू सारखं तीच. पण ह्या वर्षी मस्त आहे म्हणजे लेकरं आडुशाला आणि आम्ही दोघं पण कसं काय असं ना पण पावसातनं सुटका तर झाली बघा. त्यांना जावं लागतंय लवकर आणि त्याच्यामुळं मी मी ह्यांना आणायला म्हणलं काल या वर्षी जरा पावसाने आपल्याला जरा थोडंसं आडुशाला हाया म्हणलं आपण. नाहीतर भटीवर असलं का मागणं सगळं गाळ पूर्ण पाणी ते आष्टीला तर नुसतं यातच गटारी चालते आहे का ना, गटारी चालते गटारी वलमून 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 किस 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 सगळे. कारण का मागणं गेले गोलती होतं ते काळं रान असल्यामुळं मस्त होतं पण ते वलच होतं हे. ते पण म्हणायचे की भाड्याने खोली ते करा राहावा, पण आपलं म्हणलं कुठं आपल्याला कमाई रुपया आणि 2 रुपये घालायचं आपल्याला ऐकत आहे का कसे राहतं तर तसंच लेकरं बाळा घेऊन काय करतात. आणि इंदापूरला तर पावसात कसं होय, इंदापूरला तर घुशीनं गोळा पडलेले तर त्यात पाय फसा फसा जायचं. तर आता ये पुढचा व्हिडिओ तुम्ही भाजीचा बघा. भाजी करते, शेवाळ्या करते, थोडेसे आता त्यांना खायला देते. या सर्दीनं खोकल्यानं जरा चहा सुद्धा पिऊ म्हणजे मनच होत नाही चहा ते प्यायचं, नरड्यात जात नाही. त्याचा तिकडं बघायला लागले भाजी तिथे आली का काढून का शेरडाने खाल्ली काय माहिती, लय लावली होती कोथिंबीर ते काय माहिती कसं झालं. एक सुट्टी काढते म्हणजे 10 तारीख कुठल्या वारावर येते काय माहिती, रविवारावरच यावं, शनिवार रविवार म्हणजे आपल्या शनिवारी गेलं म्हणजे लेकरांपाशी एक दिवस राहायला रविवारचं येते आणि संध्याकाळी रविवारी तिथनं खाल्लं आम्ही दोघं तर म्हणजे झालं. इथनं जवळ आहे का लांब आहे वागलूच, लांब आहे का. आता ही मला म्हणते तर जातो एकटी, पण आपल्याला नाही धाडीच व्हायचं एकटे जायचं, मी यांना घेऊन जाणार. कुठं मी केव्हा एकटी गेलीच नाही, कुठं फिरले पण नाही, काहीच नाही.
तर चला आता नुसता भाजी चिरलेला बघितलाय, पुढचा भाजी केलेलीचा व्हिडिओ दाखवते तुम्हाला. आता टाइम होतोय कपडे भांडी ते दोस्तर घरान बिरान पुसूस तर करत तर. काल तर सकाळचं जेवण कधी मिळेल, 3 वाजता जेवण सकाळचं. जेवायला सुद्धा मिळत नाही हो, इतकं त्रासाचं काम आहे, पण काय करता. बघा चहा घेऊन आले. एका भाती ते दुधाचा दुधाचा जावा ना इथून आता. ते म्हणजे दही वाळवायचे तर पिण्याची बाटली थोडीशी 10 रुपयाची असते. किती असते इथं आहे, इथं पुढं समोर या घेऊन. तर चला बाय.